ॲप अनइन्स्टॉल करणं आजकाल ही सुद्धा एक कला आहे. ही प्रत्येकालाच असते असं नसतं, पण मी तुम्हाला हे शिकू शकतो की कोणतेही ॲप्लिकेशन जे तुम्ही वापरत नसाल ते अनइन्स्टॉल कसं करायचं. आता आपण ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल कसं करतो, आपल्याला वाटलं हे काय कामच आहे म्हणून त्याच्यावरती लॉंग प्रेस करतो आणि अनइन्स्टॉल करून ते तिथून उडून टाकतो. पण तुम्ही दिलेल्या परमिशनचं काय, ज्यावेळेस आपण ते ॲप इन्स्टॉल करतो, जेव्हा ते वापरतो त्यावेळेस आपण खूप साऱ्या परमिशन दिलेल्या असतात, जसं की कॅमेरा, मायक्रोफोन, तुमची लोकेशन यासारख्या परमिशन असतात. त्याचं काय, त्या तर तशाच राहतात. मग आता मी तुम्हाला हेच शिकवणार. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून ठेवायचं. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे आय म्हणून एक ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तिथे खूप सारे ऑप्शन आले असेल तर त्याच्या सर्वात खाली एक परमिशन म्हणून एक ऑप्शन आहे, ॲप परमिशन. तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जेवढ्या परमिशन दिल्या तेवढ्या सगळ्या डिनाय करायच्या आहेत, म्हणजे बंद करून टाकायच्या आहेत. आता त्याच्यानंतर सर्वात खाली क्लिअर डेटा म्हणून आहे, तिथे जायचं आहे. क्लिअर कॅच आणि क्लिअर डेटा हे दोन्ही पण करून घ्यायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आता तुमचा डेटा मागच्या कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये आहे हे कसं कळेल. आता यासाठी काय करायचं मी सांगतो तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर गुगलमध्ये जायचं आहे. सर्वात खाली एक ऑप्शन भेटेल सेटिंग फॉर गुगल ॲप, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कनेक्टिंग ॲप ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला कळेल की असे काही ॲप्लिकेशन आहेत जे तुमच्या फोनमध्ये नाही आहेत तरी सुद्धा ते इथे दिसतात. याचा अर्थ असा आहे की ते तुमचे परमिशन ज्या तुम्ही दिले आहेत त्याचा अजून वापर करताय. आता तिथे ॲक्सेस रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. डिलीट ॲक्सेस हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती त्या ॲप्लिकेशनकडे आहे किंवा ते वापरत आहे ते तिथून बंद होईल. तर ही रील आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा, कारण आपला डेटा, आपली माहिती ही खूप महत्त्वाची आहे. आणि या व्हिडिओला सेव्ह करायला विसरू नका, काय माहित कधी गरज पडेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये.